तुझ्या तिकडलं कसं सारखी आठवण यायला लागली. दादा खरं काय तुझी मालकीन हा कशी गाणं गाते कपड्यावर हात खाली काय का तमाशा आहे की हा असं केलं गाणं म्हणे दादा दादा काय म्हणतो राणा माळात काम कराय गरीब परिस्थितीला असलीच लागते बाबा. असले बाजू घेऊन कुठं कुणाचं खुरपण टुरपण होईल का. पण कसं तुझ्या आई बापाला गुण गाण गात होती अरे बाबा काय सांगायचंय म्हणून तर त्याच्या म्हणलं. जमान्याचं सांग काय कोणाच्या मालकाच्या आईला म्हणा की हा मालका जायचं त्याचं काय म्हणायचं तुम्ही दोघांची दोघं दोघंच्या दोघं कोण बोलतय लांब बोलत जा बाया लहान धाकटा आहे ते असं त्याचं कुठं मनावर धरायचं. ते बरोबर म्हटलं होतं. आहे काय आहे? तुझं मन नाही का मालकाचं माझ्या आई बापाला म्हणा अरे मग त्याच्याच म्हणते मी आता त्यांच्या तुमच्या मनावा अरे तुझ्याच म्हणते आता मी आई पाचवी माझी वली नवऱ्याच्या बापाला माझी वली नवऱ्याच्या पाचवी माझी वली नवऱ्याच्या आईला माझी वली नवऱ्याच्या आईला वडल गाईला माझ्या नवऱ्याच्या आईला वडल गाईला माझ्या नवऱ्याच्या आईला स्वामी माझी वली नवऱ्याच्या बापाला स्वामी माझी वली नवऱ्याच्या बापाला दुर्गा लोम तुपला रे तू बी बनू लागतोय कुठला काय म्हणत होता. आम्ही दोघी बहिणी बहिणी आहोत. तुम्ही दोघी बहिणी बया 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 बया. ती थोरली मी तुझ्यापेक्षा मोठी असं आहे व्हय. सावड केली त्यांनी आवडती का? तुम्हाला काय झालंय मग हा? काय झालं आणि दादा, आणि ही गीत तिच्या जायला
काय म्हणते गळ्यात लोण ना वाटलं गाईला असं म्हणते जमतं काय असलं म्हणून चांगलं बरं म्हणावं आहे आता जरा मला चांगलं. एवढी कशा आल्या मोळ्याची पंढरपूरच्या कोळ्याची गप्पाय बाबा मी तरी काय देणारी काय तुला बाई आता मी भाई का तेव्हा कमर ए, ए. ए इकडे आता चांगलं म्हणून आपल्या मालकाला सातवी माझी वरी गण सासू आणि सासरा सातवी माझी वरी गण सासू आणि सासरा सातवी माझी वरी गण सासू आणि सासरा सासू आणि सासरा फिरवत्यात तिसरा सासू आणि सासरा फिरवत्यात तिसरा फिरवत्यात तिसरा नवरा कधीचा पुतळा नवरा कधीचा पुतळा काय झालं बाबा काय तर म्हातारी कशाला पाळली बाबा वाटतंय का नाही जीवाला होय नवरा गाईचा पुतळा. तिसरा दिव म्हणती नवरा कधीचा कुत्रा म्हणती कडीचा म्हणती वाटतं कडीचा वाव वाव प्युअर कारवानी आहे बाबा प्युअर एकदम नातीवन नाडी शिंगवाडीचा शिंगाच्या कडचं म्हणती चटणीची नाडी काय एवढी माणसं बसले ती महिला बसले ते जर आदर करून नीट बोलते आता तरी तिला दिली महिलांना शिकवून देत नाही बाबा असं करून. मावशी माझं ऐकू नका ऐकू नका शिंगाला बाबा. घेऊन आली शिकून लहाबाळच की तिथं लागली पेस करायला चांगलं हा दोन लावायचे तिथे दोन मग बरं एवढी दाढी आबाडी कुणावर गेली तरी बापावर बापावर दोन लावायचे दोन पाच रकमा आणि पाटीत बाकमा अरे बाबा काय प्रकार घडला त्या वेळेला त्यावेळी का बोले चटकन पार्वत्या बाईना आणि म्हणून शिला असणारा गदगदा देवा आला लागला त्यावेळेस भक्त लोक सगळे भट बांधणार आणि लागली होती जीवाच्या बेनं बाहेर पळायला निघून जायला बरी का ती देऊळ हालाय लागलाय म्हणून लक्ष द्यावा विला भक्ताच्या नावाला असं वविला भक्ताच्या नावाला दिगंबर भाऊ नावाचं गलांड्याच्या बाळाना दिगंबर भाऊ त्यांचं नाव आडनाव म्हणून तर गलांडे असायला राव म्हणतर पिंपरे गाव म्हणलं तरी असणारा पिंपरी देवा देवाच्या दरबारात येऊन आणि नाथाची यात्रा झाली आनंद वाटला भक्ताला 101 रुपयाचा धर्म केला त्यांना 201 माघार देऊन टाका विठ्ठलाच्या भोळ्या भक्ताला आशीर्वाद द्यायचा ह्या जागेला बैना गावे देवाले, बैना गावे